मित्रांनो, दिवसेंदिवस मोबाईलचे रिचार्ज प्लॅन वाढतच चालले आहेत. जिओने अगोदर सर्वांना 6 महिने मोफत डाटा दिला. त्यानंतर मित्रांनो एक करत थोडं का होईना रिचार्ज प्लॅन आणले समोर. त्यानंतर मित्रांनो आता महत्त्वाची एक अपडेट समोर आली आहे की जिओने जवळपास आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये 22% वाढ केलेली आहे. तर कोणता प्लॅन आता कितीला होणार त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. आता काही जणांकडे 5G मोबाईल असू शकतात, त्यांना 2GB 1.5GB डाटा संपल्याच्यानंतर फुकटचा डाटा मिळू शकतो. परंतु ज्यांना मोठे प्लॅन परवडत नाहीत ते 149, 200चे रिचार्ज मारून महिनाभर 15 दिवस धकवत असतात, अशांसाठी आता महाग रिचार्जचे प्लॅन महागलेले आहेत. तर मित्रांनो आता कोणता प्लॅन कितीला झाला आहे ते बघूया. तर मित्रांनो जवळपास सर्वच जण आता 239 रुपयाचा प्लॅन सहजासहजी तर मारत होती. 239च्या प्लॅनमध्ये 1.5GB डाटा यायचा 28 दिवसासाठी. तर मित्रांनो आता हा 239 रुपयाचा प्लॅन तुम्हाला 299 रुपयाला, म्हणजे जवळपास 70 रुपयाची वाढ झालेली आहे. 239च्या प्लॅनमध्ये 299ला प्लॅन झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो 399चा प्लॅन सहजासहजी आपण मारत होतो. त्यानंतर मित्रांनो 399च्या प्लॅनमध्ये 3GB डाटा यायचा 28 दिवसासाठी, तर तो 449 रुपयाला झालेला आहे. 399चा प्लॅन म्हणजे 50 रुपयाची वाढ झालेली आहे. आता काही जण काय करत होते, 3 महिन्याचे प्लॅन एकदाच मारत होते. तर 3 महिन्याचं कोणी 666चं रिचार्ज मारत होतं. 1.5GB डाटा येत होतं त्यामध्ये 84 दिवसासाठी. तर त्यानंतर आता तो 666 रुपयाचा प्लॅन आता 799 रुपयाला झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो जवळपास आपण 719 रुपयाचा प्लॅन मारत होतो. काही जण मारत होते 84 दिवसाचा 2GB डाटाचा. तो प्लॅन झालेला आहे 719चा डायरेक्ट 859 रुपयाला झालेला आहे. त्यानंतर कोणी 999चा जास्तीत जास्त रिचार्ज मारत होते 3GB डाटा 84 दिवसासाठी. तर तो 999चा रिचार्ज डायरेक्ट आता 1199 रुपयाला झालेलं, म्हणजे जवळपास याच्यामध्ये सुद्धा चांगल्याच प्रकारची वाढ झालेली दिसत आहे मित्रांनो. आता यानंतरचे रिचार्ज आपण सहजासहजी तर आपण मारत नव्हतो. त्यानंतर 1 डेसाठी आपण आपलं डाटा संपल्याच्यानंतर डेली लिमिट डाटा संपल्याच्यानंतर आपण 15 रुपयाचं रिचार्ज मारत होतो. तर हे 15 रुपयाच्या रिचार्जमध्ये 1GB डाटा यायचा आपल्या जे प्लॅन व्हॅलिडिटीपर्यंत असायचा. तर मित्रांनो आता हे 15 रुपयाचं रिचार्ज 19 रुपयाला मिळणार आहे तुम्हाला 1GBचं. त्यानंतर जे 25 रुपयाला आपण रिचार्ज मारत होतो 2GBसाठी, तर ते प्लॅन आता 29 रुपयाला झालेला आहे. आणि 61 रुपयाचा प्लॅन जे आपण मारत होतो तो 6GBचा होता, तो 69 रुपयाला झालेला आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, तर एकंदरीत बघायचं झालं तर 100 ते 150 आणि 50 ते 100 रुपये एवढी प्लॅनमध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे आपल्यासारख्या मिडल क्लास फॅमिलीला जिओचं रिचार्ज मारणं आता अवघड जाणार आहे. एकंदरीत बघायचं झालं तर आयडिया वोडाफोनने सुद्धा तेच केलेलं आहे. आयडिया वोडाफोनचं सिम कार्ड इन्कमिंगसाठी सुद्धा वापरायचं असेल तर आपल्याला 99 ते 98 रुपयाच्या रिचार्जमध्ये फक्त आणि फक्त 14 दिवसाची व्हॅलिडिटी येत असते. तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही 22%ची जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केलेली आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असल्यास आणि कोणत्याही प्रकारची योजना असो की शेतीविषयक व्हिडिओ असेल, अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला अपडेट मिळेल. आणि मित्रांनो तुम्हाला जर 1 जुलैपासून रिचार्जचे प्लॅन महाग वाटत असतील तर तुम्ही आताच एखादं मोठं रिचार्ज करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला 1, 2, 3 महिने हा त्रास सहन करावा लागणार नाही. तर धन्यवाद.